नमस्कार मित्रांनो, तुम्ही आयुष्यमान कार्डवर 5 लाखाचे मोफत उपचार घेऊ शकता. आता तुमच्याकडे जर आयुष्यमान कार्ड नसेल, तर घरी बसल्या-बसल्या तुम्ही इझिली आयुष्यमान कार्ड बनवू शकता. त्यासाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कशाप्रकारे आपण आयुष्यमान कार्ड बनवायचं, ते सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. म्हणूनच कुठे जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्याकडं आयुष्यमान कार्ड नसेल, तर बनवून घ्या आणि मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता अगत्याची माहिती आहे, कशाप्रकारे प्रोसेस आहे ती सर्व जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान जन आरोग्य योजना, ज्याला आपण सामान्य आयुष्यमान भारत योजना म्हणून ओळखले जाते, ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षा आरोग्य योजना आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्टीने दुर्लभ घटकांना मोफत आणि अर्जदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आहे. आजच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळात हे कार्ड सामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. जर तुमच्याकडे अजूनही आयुष्यमान कार्ड नसेल, तर आता तुम्हाला सरकार कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या-बसल्या मोबाईलवरून इझिली आयुष्यमान कार्ड बनवू शकतात. या प्रक्रियेसाठी सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया. आयुष्यमान कार्ड भारत योजनेचे फायदे काय आहेत ते अगोदर जाणून घेऊया. आयुष्यमान कार्ड हे आरोग्य विम्याचे साधन आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना खालील लाभ मिळत आहे. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळतो. रुग्णालयात दाखल केल्यापूर्वी 3 दिवस आर्थिक डिस्चार्ज नंतर 15 दिवसाच्या जे गोळ्या वगैरे आहे ते सगळं तुम्हाला फ्री मिळतं. कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि विविध शस्त्रक्रियेचा समावेश आहे. सरकारी तसेच नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाचे उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. पात्रता कशी तपासणे? कार्ड बनवण्यापूर्वी तुमचे नाव लाभार्थींच्या या यादीत आहे का ते तपासणे आवश्यक आहे. ही यादी 2011 या सामाजिक आर्थिक जनगणनेवर आधारित आहे. प्रथम अधिकृत वेबसाईट आहे BENEFICIANY वर जा. मोबाईल नंबर टाकून OTP द्वारा लॉग इन करा. तुमचे राज्य निवडा आणि आधार, रेशन कार्ड किंवा मोबाईल नंबरद्वारे शोध घ्या. जर नाव असेल तर तुम्ही पुढे प्रक्रियेसाठी पात्र आहात. घरी बसल्या आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे? सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर जाऊन BENEFICIARY या साईटवर जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. ह्याचं जे साईट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. इझिली तुम्हाला मिळून जाईल, काळजी करू नका. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि या योजना निवडा. आधार नंबर टाकून तुमची माहिती शोधा. यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण करा. यासाठी OTP येईल तो OTP फिल करा आणि OTP टाकून तुम्ही पेज ओपन होईल. पुढे तुमच्या पेज ओपन झाल्यावर तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करा आणि मोबाईल नंबर, पत्ता, पॅन कार्ड यासारखी माहिती भरा. सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा. तुमचा अर्ज पूर्ण होऊन गेल्यावर तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे. अर्ज मंजूर झाल्यावर पुन्हा पोर्टलवर जाऊन लॉग इन करा. तुमचं नावासमोर अप्रूव्हल दिसेल. डाउनलोड कार्ड क्लिक करा आणि PDF डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून ठेवा तुमच्याकडे आणि त्यानंतर नोंदणीकृत रुग्णालयात जा. आयुष्यमान कार्ड तुमचे थोड्या दिवसांनी तुमच्या ॲड्रेसवर येईल. तपासणी नंबर तुम्हाला कॅशलेस उपचार मिळणार. उपचाराचा खर्च सरकारकडून थेट रुग्णालयात देण्यात येणार. आयुष्यमान कार्ड पूर्णपणे मोफत आहे. कोणालाही पैसे देऊ नका. आधार कार्ड मोबाईल नंबर शी लिंक असेल तर आवश्यक अडचणी नसेल तर आवश्यक अडचणी येऊ शकतात, पण आधार कार्ड मोबाईल नंबर सांगते लिंक करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला
जर काही समस्या असेल, काय विचारायचं असेल, तर तुम्ही टोल फ्री नंबरवर फोन करू शकता. 145555 नंबरवर संपर्क करा. आयुष्मान भारत योजना ही गरजू लोकांसाठी मोठा आधार आहे आणि वाढत्या आरोग्य खर्चाचा काळात ही योजना आर्थिक दिलासा देते. जर तुम्ही पात्र असाल तर विलंब न करता तुमचे आयुष्मान कार्ड तयार करा आणि या योजनेचा लाभ नक्कीच घ्या. ही योजना सरकारने आता जे वाढत जाणारं जे रोग आहे त्यासाठी ही योजना काढलेली आणि खूप फायदेशीर ठरलेले आहे. भरपूर नागरिक ह्या योजनेचा लाभ घेत आहे. तुम्ही सुद्धा घ्या. आयुष्मान कार्ड नसेल काढले तर काढून घ्या. काही कमेंट असेल तर विचारू शकता. प्रत्येक कमेंटचा आपण रिप्लाय देत आलेलो आहोत. तर अशी नवीन नवीन अपडेट तुमच्यासाठी आम्ही रोजच्या रोज आणत राहू. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.